ब्रेक नंतर कॉलेज कट्ट्यामध्ये स्वागत। आपण आहोत बीडच्या बलभीम महाविद्यालयामध्ये। आता एक मुद्दा निघाला की घोटाळ्याला फक्त नेते नाही तर अधिकारी सुद्धा जबाबदार आहेत। म्हणजे शिक्षण हा मॅटर या ठिकाणी महत्त्वाचा ठरत नाही तर शिक्षित आणि अशिक्षित असे दोघेही लोक भ्रष्टाचार करतायत। तर नेमकं काय कारण आहे यामागे? आत्ताच माझा मित्र म्हणला तसं एमपीसी IAS वाले अधिकारी घोटाळ्यात शामिल आहेत तसं नाही, पण एखाद्या लहान मुलाला वडील हे खा म्हणल्याशिवाय लहान मुलं खात नाही। वरून राजकारणी लोकांनी दबाव टाकला किंवा एखादा पालकमंत्र्याने का जिल्हाधिकारी दबाव टाकलं की बाबा तू हेच कर, कारण की त्यांना आता मध्येच प्रकरण झालेलं आहे की आपले अप्पर जिल्हाधिकारी सोनवणे सरांवर जे आत्ता झालं, कारण की वरील राजकीय दबावाशिवाय लोक साधे आपले नागरिक एका अधिकाऱ्याला हे करू शकत नाहीत। फक्त राजकीय दबाव आल्यानंतरच लोक भ्रष्टाचार करतात असं तुला वाटतं? नाही, आत्ताच मित्र म्हणला तसा सोनवणे साहेब हे राऊंडलाच गेलेत असं नाही, ते सुद्धा लाच मागू शकतात। त्या जे पोपट यांनी जे शिंदे पोपट यांनी जे मारलं त्यांना, ते मला माझ्या मताने ते चुकीचं वाटत नाही, ते बरोबर आहे। कारण त्यांनी लाच मागितली तेव्हाच त्यांनी विरोध केला असणार आहे। नक्कीच सोनवणे साहेबांनी त्याच्या विरोधात कारवाई केली असेल। एखाद्याने लाच मागली म्हणून त्याला थेट मारण्याचा अधिकार आहे? अहो सर, आपल्या कायद्यात इतक्या पळवाट आहेत की कलमाडी साहेब इतके दिवस झालं सर घोटाळा करू नयेत तरी बाहेर आहेत। सरकार नुसतं म्हणतं आज त्यांना अटक करू, उद्या अटक करू, केव्हा अटक करणार? आपला कायदाही जबाबदार आहे सर भ्रष्टाचाराविरुद्ध। भ्रष्टाचाराला कायदा जबाबदार आहे? कायदा जबाबदार नाही, कायदा तसा कणखर आहे, परंतु कायद्याला पळवाट नाकारण्याचं काम इथली राजकारणी मंडळी करताना दिसत आहेत। आणि खरं तर राजकारणी लोकांचा इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर वचक असला पाहिजे, परंतु राजकारणी लोक सगळेच बेजबाबदारपणाने वर्तन करत आहेत। आणि असं बेजबाबदार वर्तन करणाऱ्या राजकारण्यांना, जसं की पाठीमागे विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं, त्याच विलासराव देशमुखांना पुन्हा केंद्रात मंत्रिपद दिलं जातं। बरोबर आहे। भ्रष्टाचारी नेत्यांना या ठिकाणाहून काढून त्यांना खांदे पालट केली जाते, अशा प्रकारचं भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्याचं काम केलं जातं असं तुला वाटतं? होय, खरं वाटतंय। कारण त्यांचं असं असतं, आपण जर त्यांना जर निवडून दिलं, त्याचं बॅकग्राऊंड चांगलं असतं त्यावेळेस। आणि कसं असतं माहिती का, त्यांचा असा वशिला असतो, वशिला किंवा आपलं असं म्हणणं आहे माझं की त्यांचं जे ते नेते तिथून काढलं, तिथून आपल्याला तिथून काढलं, पण त्यांना तिथून पुढे पुन्हा वरच्या पदावर दिलं जातं, माझं असं म्हणणं आहे। बरोबर। भ्रष्टाचार करूनही त्या नेत्यांना पुन्हा पुन्हा संधी दिली जाते, त्यामुळे हे नेते अशा प्रकारचा भ्रष्टाचार करतायत असा या विद्यार्थ्याचा आरोप आहे। तुला काय वाटतं? नेते लोक मेन तर आपलं कसं आहे, आपल्याला जर स्वतः जर काही काम करून घ्यायचं असेल तर आपण एखाद्याला सांगतो रे बाबा मला हे काम करायचं, तो म्हणतो ठीक आहे मी तुझं काम करून देतो। पण ॲक्च्युली आपल्याला ज्या समजा एक RTO मधलं उदाहरण घ्या, आपल्याला लायसन काढायचं असतं, आपण ज्यावेळेस लायसन काढायला जातो त्यावेळेस आपल्याला फर्स्ट टाइम एजंटच काढावा लागतो, एजंटशिवाय आपलं काम होत नाही। तर एजंट लोकही जिथं मेन जो RTO असतो तोही स्वतः लाच घेतो। तर आपलं म्हणजे सामान्य माणसाचं कसं होतं की आपल्याला लायसन तर लवकर भेटत नाही विदाऊट एजंटशिवाय, पण जर एजंट जर असेल तर आपण लायसन लवकर घेतो। तर त्यावेळेस आपल्याला 400 रुपये जर आपलं काम होत असेल तर तिथे 600 रुपये घालून आपल्याला एजंट लोक किंवा RTO वाल्यांना लाच द्यावंच लागते। आणि सध्या हे जरा आपल्यावर एक दबाव बनलेला आहे। ओके, राजकारणामध्ये प्रशासनामध्ये दलाली वाढल्यामुळे भ्रष्टाचार वाढलाय असं वाटतं? राजकारणामध्ये आणि म्हणजे पैशाशिवाय आजचं राजकारण चालत नाही आहे, आणि पैसाच राजकारणी लोकांना सगळ्यात मोठा वाटतोय, आणि यासाठी ते प्रत्येक गोष्टीला विकत घेण्याच्या तयारीमध्ये आहेत असं मला वाटतं। बरोबर आहे। या देशामध्ये प्रत्येक गोष्ट विकत घेण्याचा प्रयत्न राजकारण्यांकडून केला जातोय, अधिकाऱ्यांकडून केला जातोय। हे सगळं बदलण्यासाठी या तरुणाईच्या मनात कुठले प्लॅन आहेत का आपण जाणून घेऊया। तुला काय वाटतं, हे सगळं बदलण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? हे सगळं बदलण्यासाठी आपण योग्य ती निवड केली पाहिजे मला वाटतं। आणि जे काही हे सगळं होतंय घोटाळा, तेवढं आपणही तेवढे जबाबदार आहेत, करणारेही तेवढे जबाबदार आहेत, कारण की एक जणामुळे होत नाहीये, प्रत्येक जण तेवढंच जबाबदार आहे। या सगळ्यांना सारेच जबाबदार आहेत, परंतु योग्य निवड केली पाहिजे। ती योग्य निवड कुणाची आहे, असं तुला वाटतं? योग्य निवड आय थिंक म्हणजे जे आपण योग्य निवड करणार आहोत ते म्हणजे आपल्यावरच डिपेंड असतं। आपण ज्यांना मतदान करतो, जे निवडून येतात तेच आपली योग्य निवड आहे, परंतु नंतर आपापला प्रश्न आहे। सत्ता हातात आल्याच्या नंतर ते काय निर्णय घेतात ते त्यांच्या हातात आहे, योग्य निवड करणं ही आपल्या हातात आहे। आणि आपण मतदान करतोही, नंतर बदलतात ते त्यांच्या हातात आहे। प्रतिष्ठा आल्यावर प्रत्येक जण बदलतच, आय थिंक पैसा वगैरे आल्यावर बदलतच। घोटाळ्यामुळे अशा प्रकारचे राजकीय जबाबदार, मोठ्या प्रमाणात राजकीय लोक जबाबदार आहेत। या सगळ्या प्रश्नावर नेमकं उत्तर काय आहे, या तरुणाईच्या मनामध्ये, या तरुणाच्या मनामध्ये या सगळ्यावर उत्तर आहे का, ते आपण बघणार आहोत। पण घेऊया एक छोटासा ब्रेक, पाहत राहा स्टार माझा।